वाली ऐक, आपल्या छोट्या भावाची बायको, आपल्या स्वतःची बहीण, आपल्या मुलाची बायको आणि आपल्या स्वतःची कन्या, किती झाल्या? 4 जणी. छोट्या भावाची बायको, मुलाची बायको, आपली बहीण आणि आपली कन्या, या चौघीकडे जो वाईट नजरेनं पाहतो ना, शास्त्र सांगतं त्याला दिसताक्षणी गोळ्या घालून मारून टाकला तरी पाप लागत नाही. तुझा इतिहास जर बघितला ना देवा, तर सगळा इतिहास तुझा असाच आहे. तू नुसतं म्हणतो धर्माच्या रक्षणासाठी येतो, सगळा अधर्मच आहे तुझा. काय पाप केलं होतं त्या वालीनं? झाडाच्या आड पारद्यासारखं उभं राहून बाण मारलास देवा त्याला. तो वाली म्हणतो ना, देवा अरे तुझ्यात जर, तुझ्या मनगटात, तुझ्या बाहुबलामध्ये जर एवढी ताकद होती तर समोरासमोर येऊन युद्ध करायला पाहिजे होतंस माझ्या बरोबर. पारद्यासारखं झाडाच्या आड उभं राहून मला बाण मारला. सोपत का देवा तुला? हाच आहे का तुझा धर्म? धर्म हे तू अवतरे किती गोड आहे बघा. हे तर्क आहे, तर्क. याला तर्क म्हणतात. वाली म्हणतो देवाला, देवा मारायचंच होतं तर समोर येऊन मारायला पाहिजे होतं. झाडाच्या आड पारद्यासारखं उभं राहून का बाण मारलास? ऐका, लक्ष द्या. भगवान परमात्म्याला वाली म्हणतो, मै बैरी सुग्रीव पियारा, मैं बैरी सुग्रीव प्यारा, हो बबून कवर नाथ मोहि मारा. धर्म हे तू अवतरे धर्म हे तू अवतरे हो गोसाई. ऐका ऐका ऐका, लक्ष द्या. आता चांगलं ऐकणाऱ्या माणसाला हा प्रश्न निर्माण होईल की देवानं वाली सोबत सुद्धा अन्याय केला होता. वालीनं देवाचं काय बिघडवलं होतं? काय वाईट केलं होतं वालीनं? वाली म्हणतो, देवा मी तुझा वैरी झालो आणि सुग्रीव तुला प्यारा झाला, मला का मारलंस ते सांग मला आधी. भगवंतानं त्याचं उत्तर सांगितलं. ऐका, पहिला त्याचा प्रश्न होता, माझा दोष काय, मला कशामुळे मारलं? भगवंताने सांगितलं, वाली ऐक, आपल्या छोट्या भावाची बायको, आपल्या स्वतःची बहीण, आपल्या मुलाची बायको आणि आपल्या स्वतःची कन्या, किती झाल्या? 4 जणी. छोट्या भावाची बायको, मुलाची बायको, आपली बहीण आणि आपली कन्या, या चौघीकडे जो वाईट नजरेनं पाहतो ना, शास्त्र सांगतं त्याला दिसताक्षणी गोळ्या घालून मारून टाकला तरी पाप लागत नाही. आणि भगवंताने सांगितलं, वाली हे पाप तू करत होतास. तुझ्या
मोठ्या भावाची, बारक्या भावाची, छोट्या भावाची बायको कोण? सुग्रीवाची पत्नी रुमा. त्या रुमाला आपलंस केलंस, छोट्या भावाला घराच्या बाहेर हाकलून दिलंस. एवढं मोठं पाप तू केलंस आणि वरून विचारतोस माझं पाप, माझं दोष काय म्हणून? तू म्हणतोयस झाडाच्या आड उभं राहून का मारलं, समोरासमोर लढाई का नाही केली? त्याचं उत्तर ऐक. समोरासमोर मी तुला मारलं नाही याच्यामुळं नाही मारलं, कारण लढाई कोणामध्ये होत असते? समान दर्जाच्या माणसामध्ये लढाई होत असते. प्राण्यामध्ये लढाई होते, पक्षामध्ये लढाई होते, माणसामध्ये लढाई होत असते. युद्ध होतं. लढाई कोणासोबत होते? युद्ध माणसामध्ये होतं. तू कोण आहेस? तू वानर आहेस आणि मी नर आहे. तू वानर आहेस आणि मी माणूस आहे. माणसाची आणि वानराची लढाई होत नसते. तू प्राणी आहेस आणि मी माणूस आहे. माणूसाची प्राण्याची लढाई नसते होत. माणूस प्राण्याची शिकार करीत असतो. शिकार. आणि शिकार समोरासमोर करता येत नसते. शिकार झाडाच्या आड लपूनच करावी लागते. म्हणून तुला मारलं. वाली निरुत्तर झाला. वालीचं बोलणं बंद झालं. शेवटी वालीची चूक कळाली. आज ही एक पतिव्रता स्त्री देवाला भांडते. देवा, काय पाप होतं माझं सांगा. पतिव्रता धर्माचं रक्षण मी करत होते, तुम्ही तर नाही केलं. उलट माझं पतिव्रता धर्म तुम्ही नष्ट केला. माझ्या पतीची आणि माझी आज तुम्ही ताटातूट केली. देवा, लक्षात ठेवा, आज तुम्ही माझी माझ्या पतीची ताटातूट जशी केली ना देवा, या पतिव्रता स्त्रीचा तुम्हाला शाप आहे. एक दिवस तुम्हाला सुद्धा तुमच्या पत्नीच्या, तुमच्या बायकोच्या वियोगानं तडफडावं लागेल. दुसऱ्या जन्मामध्ये तोच देव राम झाला आणि सीतेच्या वियोगामध्ये रामाला तडफडावं लागलं. पण ऐका आता, त्या देवानं तिचं पातिव्रत्य नष्ट का केलं हा प्रश्न तुमच्या मनात राहिला असेल. त्याचं उत्तर आहे का? भगवान म्हणतात, मी ते तुझं पातिव्रत्य नष्ट केलं नाही, ते मला करावं लागलं. का करावं लागलं? ऐक. तुझ्या एकटीच्या पतिव्रता धर्मामुळे तुझा हा नवरा राक्षस, तो दररोज हजारो पतिव्रता स्त्रियांचं पातिव्रत्य नष्ट करीत होता तुझ्या एकटीच्या पतिव्रता धर्मामुळे. मग तुझ्या एकटीचं पातिव्रत्य नष्ट करून जर हजारो पतिव्रता स्त्रियांचं पातिव्रत्याचं रक्षण करणं केलं असेल मी, तर तू सांग, धर्म आहे का अधर्म आहे? मला सांगा. एखाद्या ठिकाणी बळीरामजी, बळी महाराज, एखाद्या ठिकाणी 100 माणसं अडकलेत. किती माणसं? 100 माणसं एका ठिकाणी अडकलेत. आणि त्या 100च्या 100 माणसाचा मृत्यू होणार आहे. मरणार आहेत ते सगळे. लक्ष द्या बरं का जरा. 100 माणसाचा मृत्यू होणार आहे, मरणार आहेत 100 माणसं. पण जो त्या माणसांना 100 माणसाला मारणार आहे ना, त्या मारणाराने सांगितलं, जर या 100 माणसापैकी एक माणूस जर तुम्ही माझ्या ताब्यात दिला मारण्यासाठी, तर मी 99 माणसाला सोडून देतो. 100 माणसापैकी एक माणूस जर तुम्ही माझ्याकडे देऊन टाकला, तर मी 99 माणसं सोडून देतो. आता 99 माणसाला वाचविण्यासाठी, जिवंत ठेवण्यासाठी एका माणसाला मरणाच्या स्वाधीन करून देणं हा धर्म आहे का अधर्म आहे? मला उत्तर सांगायचं तुम्ही. माझा प्रश्न कळाला का तुम्हाला?